कांजूरमार्ग नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर सिद्धेश वास्कर पनवेल तालुक्यातील बंगारपाडा गावचा असणारा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वास्कर पाहायला मिळत आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा महाराष्ट्रातील सर्वाधिक गोलंदाजांच्या पंक्तीमध्ये गेल्या 2 वर्षात ज्या गोलंदाजाने आपलं नाव नेऊन बसवलंय तोच गोलंदाज वेगवान ते स्तरावर गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा डहाणू तालुक्यातील वरोर गावचा स्पीडगन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतोय प्रज्योत अंबिरे। परंतु दुसऱ्या बाजूला आपण कांजूरमार्गचा एक युवा खेळाडू आहे अनिकेत सावंत। गेल्या 2-3 वर्षात अनिकेत सावंतने देखील प्रभावित केलाय। एकविरा कांजूरमार्गसाठी देखील क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नक्की खेळलं गेलंय। बाळा पाटील यांच्या तालमीत तयार झालेला हा खेळाडू आणि कांजूरमार्ग म्हटलं तर बरेचसे नामवंत खेळाडू मग अमित गोलतकर असतील, बंटी कांबळे असतील, बाबू असतील, मुरली असतील, बरीचशी नावं ओव्हरऑल क्रिकेटमध्ये कांजूरमार्ग परिसरामधून देखील येताना पाहायला मिळाली आणि त्याच परिसरामधून अनिकेत सावंत। हो वेग यासाठी ओळखले जातात प्रज्योत अंबिरे। स्पीडगन आहे पालघरची आणि पहिल्याच बॉलवर ती धडाडताना पाहायला मिळते विकेटचं पतन। काय वेग आहे, भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी विकेट देखील मिळवताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे प्रज्योत अंबिरे। यष्टीरक्षकाकडून पकडली गेली कॅच या मॅच मध्ये कृष्णा सातपुते यांना देखील आपण ऍक्शन मध्ये पाहू शकता। मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आकाश तारेकर देखील या मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील। योगेश पेनकर देखील तुम्हाला या मॅच मध्ये ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। अनिकेत राऊत पाहायला मिळतील। खूप मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। प्रीतम बारीला देखील या मॅच मध्ये तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहू शकता। योगेश पेनकर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील। ओमकार येथील बॅटिंग करण्यासाठी ओमकार पाटील। तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत। या वेगवान गोलंदाजीचं उत्तर आपल्या हातात असणाऱ्या बॅटने द्यायचं आहे, तोच प्रयत्न करावा लागेल। यावेळेला वेगाचं उत्तर कल्पकतेने दिलं। कव्हर पॉइंटच्या दिशेने एक देखणा फटका येताना पाहायला मिळतोय। बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय। 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये येताना पाहायला मिळतील। ओमकारचं कौतुक करावं लागेल। पहिल्या बॉलवर विकेट आली जरूर, परंतु दुसऱ्याच बॉलवर एक चांगला फटका। वेग शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तेच आहे, पिचिंग कुठे होते तुम्हाला पाहावं लागतं, कशा पद्धतीने येतो, किती वेगात येतो, किती वळण घेताना येतो ते देखील पाहावं लागतं आणि तदनंतर आपला स्ट्रोक खेळावा लागतो। ओमकार प्रज्योत या बेला बॉल हवे ते फर्स्टला अजबाब पाहायला मिळाले। अप्रतिम कॅच त्या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले। आकाश तारेकर जबरदस्त कॅच त्यांच्या माध्यमातून घेतली गेली। सुरुवातीला प्रयत्न सोडून दिले, परंतु तदनंतर पुन्हा एकदा झेप घेतली बॉलला आणि अप्रतिम कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आकाश तारेकर यांच्या माध्यमातून। प्रज्योतचा बॉल शेवटच्या क्षणापर्यंत डबल माइंड राहिले आणि या ठिकाणी जर पाहिलं आकाश तारेकर सुंदर असा झेल त्या ठिकाणी पकडला गेला, सूर मारला गेला आकाश यांच्याकडून आणि एक चांगली कॅच आकाश तारेकर यांच्या माध्यमातून पकडली गेली। तर पहिल्याच षटकात 2 हादरे दिलेत। स्कोर जर पाहिला तर 2 धावा असताना 2 विकेट माघारी देखील परत आहेत। आशिष कौशिकच्या गोलंदाजीची आज आठवण होते, ज्याने हॅट्रिक घेतली पहिल्या 3 बॉलवर। इश्तियाक शेख बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील। कांजूरमार्गचे आणखीन एक डावखुरे हाताचे फलंदाज आहेत। तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी इश्तियाक शेख उर्फ चिंटी यांच्या माध्यमातून करताना पाहायला मिळत आहेत। समोर जर पाहिलं तर त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश वास्कर आणि इश्तियाक ही जोडी एक पार्टनरशिप करावी लागेल, जशी मंगेश वैती आणि त्याचबरोबर मंगेश वैतीच्या बरोबर निखिल जाधवकडून एक पार्टनरशिप पाहायला मिळाली होती। मोठ्या फटक्याच्या ते मोहात नाही पडले। याही वेळेला चांगला चेंडू बॅकफुटला गेले, थोडेसे हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं। मिडॉनचे फिल्डर म्हणजे आकाश तारेकर त्या ठिकाणी येत आहेत आणि स्कोर जर पाहिला तर 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळतोय। पहिल्या षटकात 2 हादरे दिल्यानंतर थोडेसे बॅकफुटला गेलेत, परंतु फ्रंट फुटला यावं लागेल। बॅकफुट फ्रंट फुट हे सुरू राहणार आहे, परंतु आपल्याला सातत्याने शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मध्ये टिकून राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे। रवी आहिरे याला देखील या मॅच मध्ये तुम्ही ऍक्शन मध्ये पाहू शकता। शिरसाट चषकामध्ये ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली होती, मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरले होते, त्या रवी आहिरेंना देखील या मॅच मध्ये तुम्ही ऍक्शन मध्ये पाहू शकता।
यावेळेला फुलर लेंथ बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थेट यष्टीरक्षक योगेश पेनकर यांचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबतोय. पहिल्या षटकात पालघर एक्सप्रेस आपल्या वेगाचा प्रचिती या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा वेगवान तेज तर्रार प्रज्योत अंबिरे, पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतोय. प्रज्योत आणि प्रज्योतचा वेग 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 प्रचंड वेग, ही ओळख आहे प्रज्योत अंबिरे यांची. टर्फ एडिक अखिलेश येतात गोलंदाजी करण्यासाठी. नाशिकचा हा वेगवान गोलंदाज आपल्या नावाचा ठसा उमटवताना पाहायला मिळतोय अखिलेश सिंग. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. टर्फ एडिक टीमसाठी खेळताना पाहायला मिळत आहेत. मागील हंगामात जर पाहिलं तर युके टायगर स्पर्धेमध्ये एक अप्रतिम अशी गोलंदाजी या खेळाडूने केली, तेव्हापासून चर्चेत आले. स्वराज ट्रॉफीमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांच्याकडून मागील हंगामात पाहायला मिळाली होती. असे गोलंदाज अखिलेश, वेग ही त्यांची ओळख आहे आणि पहा किती वेगात चेंडू येताना पाहायला मिळत आहेत आणि पहिल्याच बॉलवर आपला प्रचंड वेग दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. ही टीम जर पाहिली तर एका बाजूला पुणे, नाशिक, रायगड, पालघर असे एकत्रितपणे खेळाडू या टर्फ एडिक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखी एकदा वेगवान चेंडू, परंतु त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला सिद्धेश वास्कर यांचा आणि स्कोर जर पाहिला तर 1 पुढे जाईल. जखडून ठेवलाय, एक जोखड निर्माण केलाय आपल्या गोलंदाच्या जोरावर, वेगाच्या जोरावर दोन्ही गोलंदाजांनी, परंतु याचं उत्तर द्यावं लागेल फलंदाजांना. इश्तियाकला देखील आणि सिद्धेश वास्कर यांना देखील एक आव्हान समोर उभं करावंच लागेल. समोरची गोलंदाजी भलेही वाखाणण्याजोगती आहे, परंतु तुम्हाला तुमचा फलंदाजीचा क्लास दाखवावाच लागेल. काय इथपर्यंत तुम्ही पोहोचलात ते तुम्हाला दाखवावं लागेल. ओहो, दांडी गुल, काय वेग पाहायला मिळतोय, भन्नाट वेग. अखिलेश, याचसाठी मी नाशिक वरून मुंबईला आलोय, दाखवून देत आहेत अखिलेश. जबरदस्त का गोलंदाजी पाहायला मिळते. तर बाउंड्री के बाहर से जाने के लिए बोलो. तर पोलीसची म्हणजे जी वाहतूक विभागाची व्हॅन त्या ठिकाणी येते. तर विनंती आहे, ज्यांनी गाड्या या मैदानाच्या लगत पार्क केल्या असतील, समोरच्या बाजूला या मैदानाच्या पुढच्या बाजूला जर गेलात तर राईट साईडला तुम्ही गाड्या आपल्या पार्क करू शकता. विनंती आहे, ज्यांनी गाड्या मैदानाच्या बाजूला पार्क केल्या असतील कृपया त्या ठिकाणाहून तुम्ही काढायच्यात आणि पुढच्या बाजूला जागा आहे त्या ठिकाणी मात्र आपल्या गाड्या त्या पार्क करायच्या, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे जात आहेत जरूर, परंतु त्या अगोदर चेंडू सीमारेषा पार करतायत. 6 धावा, अप्रतिम स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय.
सिद्धेश वास्कर अतिशय चांगला फटका येताना पाहिला मिळाला. क्लास दाखवून देणारा फटका त्या ठिकाणी पाहिला मिळाला. सिद्धेश वास्कर पनवेलचा बंगारपाडा गावचा हा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्यांच्या माध्यमातून मारला गेलेला फटका. 2 षटकं संपतात आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 11. तर पुन्हा एकदा पालघर एक्सप्रेस दाखल होताना पाहायला मिळत आहे प्रज्योत आंबेरे. 2 षटकं जर पाहिले तर 2 षटकांमध्ये सिद्धेश वास्करचा एक षटकार निर्णायक होता, परंतु सिद्धेश वास्कर किती वेळ मैदानाच्या आतमध्ये राहणार, कशा प्रकारची फलंदाजी करणार ते देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एका बाजूला सचिन कनोजिया, यावेळेला आक्रमण केलं जात आहे. समोरच्या दिशेने आलेला हा फटका सचिनच्या बॅटमधून, परंतु तिकडे आहेत आकाश तारेकर. पकडली गेली आहे कॅच. आणखी एक विकेट मिळते, ती मात्र प्रज्योत आंबेरे यांना. 3 विकेट आतापर्यंत प्रज्योत आंबेरे यांनी. चांगला स्ट्रोक होता, परंतु उंची जास्त होती आणि लांबी कमी होती, त्यामुळे थेट आकाश शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि खूप चांगली कॅच त्यांनी पकडली. 11 वर आणखी एक धक्का बसताना पाहायला मिळतोय. सिद्धेश वास्कर एका बाजूने झुंज देत आहेत. अजय धापोकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. तर नक्कीच चांगले फलंदाज आहेत, क्षमता आहे त्यांच्याकडे या डावाला आकार देण्याची. सिद्धेश आणि अजय या दोघांनाही, दोघे युवा खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे. आपल्या टीमच्या धावसंख्येला 40 आणि 40 किंवा 40च्या पार नेण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3री या ठिकाणी सुरू आहे. धावसंख्या थांबली आहे ती मात्र 11 वर. अजय धापोकर आणि एक षटकार मारून बॅटिंग करणारे सिद्धेश वास्कर रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळण्यासाठी सज्ज होतील सिद्धेश वास्कर. प्रज्योत आंबेरे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलत असताना प्रचंड वेगात गोलंदाजी हे त्यांचं गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे पॉवर प्लेची षटकं देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने हाताळतात. यावेळेला मात्र गती परिवर्तन, बॉलला वळवण्यात यशस्वी झाले. सिद्धेश प्रभावित झाले या चेंडूने, कारण एखाद्या गोलंदाजाकडून अतिशय वेगात गोलंदाजी अपेक्षित असते, त्यावेळेला थोडंसं कमी वेग झाल्यानंतर फलंदाज स्वाभाविकपणे मात्र अडचणीत येतात. तेच पाहायला मिळालं. अशीच वेगवान गोलंदाजी आम्ही मच्छिंद्र आरोटे यांची देखील पाहिली. JPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज या विभागातील स्थानिक खेळाडू आहेत आणि जुन्नर प्रीमियर लीग जुन्नरचे असल्या कारणाने ते देखील खेळत असताना गाजवली. मग किशोर हांडे यांचं देखील मी नाव घेऊ शकतो. यावेळेला वेग, मागील चेंडू थोडासा कमी वेगात आणि आता पाहिलं तर संपूर्ण एनर्जी लावून जेवढ्या वेगात टाकता येईल तेवढ्या वेगात टाकण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलं सिद्धेशने आणि 1 धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर होत आहेत. चालू मॅच मधील विजेता संघ राजमुद्रा ग्रुप रांजणगाव संघाच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. आज गोरेगाव पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. यावेळेला पुन्हा गती कमी केली. पहा, हे व्हेरिएशन आहे, कुठेतरी फलंदाजाला स्थिरावू देत नाहीये आणि एकच फलंदाज जर तो खेळला तर नक्की ते समजू शकेल, परंतु स्ट्राईक चेंज होते. नवीन फलंदाजाला तो चेंडू वेगात येणार की कमी वेगात येणार, तो ओव्हरपिच असणार की लेंथवर असणार, हे विचाराचं काहूर फलंदाजाच्या देखील मनामध्ये माजतं. परंतु अशी कामगिरी करा, आपल्या मनात विचाराचं काहूर माजलेलं गोलंदाजाच्या मनात माजलं पाहिजे. अशा प्रकारची कामगिरी तुम्हाला करावी लागेल आणि तेच करण्यासाठी सज्ज आहेत. यावेळेला एक चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला जातोय. तिकडे आहेत आकाश तारेकर. आज आकाश यांनी क्षेत्ररक्षणाच्या जोरावर देखील छाप सोडली आहे. अप्रतिम अशी 2 कॅच घेतल्या. एक शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने सूर मारत कॅच घेतली, एक उंच असा झेल मात्र लॉंग ऑनच्या दिशेने घेतला. 2 चांगल्या कॅच आकाश यांच्याकडून पकडल्या गेल्या. षटक जर पाहिलं तर 3रं सुरू आहे, परंतु धावांची कमतरता नक्कीच जाणवणार आहे, कारण मोठे फटके सिद्धेश वास्करचा वगळता अजूनही आलेले नाहीयेत. वेग पुन्हा एकदा यावेळेला ब्लॉक मध्ये टाकण्याचा प्रयत्न राहिला. अनिकेत राऊत त्या ठिकाणी पोहोचतायत.
पालघर एक्सप्रेस आज गोरेगावमध्ये दाखल झाली आणि धडाडली देखील. काय गोलंदाजी केली, काय वेग पाहायला मिळाला. याही षटकात अप्रतिम गोलंदाजी. ओव्हर संपतात त्या 3 धावसंख्या झाली आहे ती 15. आणि गोलंदाज प्रज्योत विषयी सांगायचं झालं तर 2 षटकांची गोलंदाजी केली. 3 महत्वपूर्ण विकेट त्यांच्या माध्यमातून घेतल्या गेल्या आणि फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्या. वाह, काय गोलंदाजी केली आहे. 2 षटकं, 3 विकेट आणि 7 धावा. तर घाई करा. 15 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर होताना घाई करायची थोडीशी, कारण 2 मॅच अजूनही खेळवायच्या आहे त्याच्यानंतर. आणि गेली 3-4 दिवस 5-5:30 दरम्यान पाऊस देखील येतो, त्यामुळे आपण थोडीशी त्वरा करा. आपण अगोदर मॅच संपवायची प्रयत्न नक्कीच करावा लागेल. आज जयेश पाटील भिवंडीचे वंडरबॉय यांना देखील मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन मध्ये पाहू शकता. म्हणजे एक चांगली स्टार कास्टर फेडिक टीमने मैदानाच्या आतमध्ये उतरवली आहे. बॉक्स अंडरआर्म टर्फ क्रिकेटवरील एक मोठी टीम आहे टर्फ फेडिक. अनिकेत राऊत येताना पाहायला मिळत आहेत. पालघर अल्लाडी लोअर फुल टॉस बॉल, त्याला कव्हरच्या दिशेने गॅप शोधण्यात यशस्वी झाले फलंदाज आणि चेंडू सीमारेषा पार होतोय का, तर हो, 4 धावा येताना पाहायला मिळतील. अजयच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळाला. या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये आम्हाला रन करायच्यात. ही रणनीती तुम्हाला बनवावी लागेल. अजय धापोकर त्यासाठी ओळखले जातात. ते टॅलेंट त्याच्याकडे आहे आणि ते आज दाखवावे लागेल. तुमचं टॅलेंट दाखवण्यासाठी तुम्हाला मंच मिळणं गरजेचं असतं. तुम्हाला एक योग्य वेळेला बॅटिंगला जाणं गरजेचं असतं. आज ती दोघांनाही मिळाली आहे आणि एक योग्य संधी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याच्या आहेत. तर पाहूया, सिद्ध करणं गरजेचं आहे. यावेळेला देखील फटका फसलाय. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मागील बॉलवर चौकार आला जरूर, परंतु व्हेरिएशन केलं गेलं. कमी गतीने चेंडू टाकला. त्याला मात्र कव्हरच्या दिशेने खेळायचा असा, गती कमी होती, बॅटचा फ्लो वेगात होता, त्यामुळे चेंडू हवेत गेला. एक चांगली कॅच पकडली गेली. अनिकेत आपला अनुभव या ठिकाणी सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. रवी तर जमेत मॅचच्या दिशेने नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील मध्यंतरी थोडेसे दुखापतग्रस्त होते, परंतु पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्यासाठी एक झुंजार खेळाडू आहेत. विक्रोळीच्या सूर्यनगरचे अमित पाटील. पाहुयात धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल अनिकेत राऊत. आणि यावेळेला फलंदाजाला चकवण्यात यशस्वी झालेत आणि माघारी परतावा लागेल सिद्धेश भास्कर यांना देखील. आणखी एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अनिकेत राऊत यांना बॅक टू बॅक दुसरं यश मिळत आहे. अविनाश यादव येत आहेत नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी बॅक टू बॅक 2 विकेट. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक होणार का, कारण अनिकेत राऊत यांना यश मिळालंय. अनिकेत राऊत यांची 10 PL मध्ये फायनल मॅच मधील गोलंदाजी देखील विसरू शकणार नाहीये. काय अप्रतिम स्पेल केला होता. ग्लोबलिंग वेस्टार शिपिंग साठी तो खेळ झाला होता. फ्रेंच कुवेतच्या विरुद्ध ती गोलंदाजी केली गेली होती. त्यामुळे बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने चेंडू ढकलण्यात यशस्वी झाले. तिकडे 1 रन घेण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतील. संत गतीने का होईना धावसंख्या पुढे निघाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 20 वर जाताना पाहायला मिळते. 4थी ओव्हर सुरू असताना गरज आहे धावांची, रनची. 35-40 तरी तुम्हाला गाठायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. अमित पाटील
धडाका दाखवावा लागेल. सुरुवात जर पाहिली तर विक्रोळीच्या काही संघांमधून खेळता खेळता आकाश इलेव्हन घाटकोपर, विखे प्रतिष्ठान, आणि या वेळेला जर पाहिलं तर गती कमी होती आणि त्याला ठरवलं होतं की कव्हरच्या दिशेने खेळायचं, परंतु यशस्वी झाले नाही. अनिकेत राऊत पहिल्या बॉलवर चौकार आला जरूर, परंतु तदनंतर आपल्या गोलंदाजीची झलक कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला. सर धन्यवाद अनिकेत. चौथं षटक मार्गस्थ, 20 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. कृपया विनंती आहे, ज्यांनी मैदानाच्या बाजूला आपल्या मोटरसायकल पार्क केल्या असतील त्या ठिकाणी टोईंग व्हॅन आल्यानंतर जर कारवाई केली तर आलेली ऑलरेडी टोईंग व्हॅन त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक्स्ट्रा रन पाहायला मिळेल. तर विनंती आहे, मैदानाच्या समोरच्या बाजूला राईट साईडला बरीचशी जागा आहे, या ठिकाणी तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करू शकता. आणि जर टोईंग व्हॅनने कारवाई केली तर त्याला तदनंतर आयोजक जबाबदार नसतील, पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला कळवलं जात आहे. अनिकेत यावेळेला खेळला जातोय मिड विकेटच्या दिशेने, हा फटका, एक धाव घेतली जाते आणि एका धावीने धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी चौथं संपतंय आणि 4 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 22. आता 6ची सरासरी देखील गाठलेली नाहीये, परंतु एक षटक अजूनही बाकी आहे. कित्येकदा असं पाहायला मिळतं एखादं षटक मॅचचं गणित बदलवतं, तर तसं या ठिकाणी होणार का, परंतु ते पाहायचंय प्रत्यक्षात सत्यात काय होत आहे. सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने आज आपण क्रिकेट खेळतोय. काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर पुण्याची सिंहगडची स्पर्धा देखील याच चेंडूने पाहायला मिळाली होती. प्रीतम बारीची बारी आली आता गोलंदाजी करण्याची. पाहूया आणखी एक अष्टपैलू खेळाडू जो पालघरचा, जो आपल्या नावाची छाप सोडताना पाहायला मिळतोय, परंतु संघ संकटात आहे, तो म्हणजे स्ट्रायकर भांडूप. अमित पाटीलला आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवावं लागेल, ज्यांनी स्वतःला सिद्ध केलंय या अगोदर देखील नामवंत खेळाडूंमध्ये संघांमध्ये खेळत असताना. परंतु आज मी नक्कीच सांगेल हीच ती वेळ ज्या वेळेला तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पहिला चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रज्योत, प्रीतम, अमित, यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा, परंतु एक वेगवान चेंडू होता. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. अविनाश यादव एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अमित पाटील स्ट्रायकर भांडूपसाठी. पूर्व उपनगरांमध्ये छाप सोडली आहे स्ट्रायकर भांडूपने, पश्चिम उपनगरात आलेत आणि नवोदित खेळाडूंचा संच आहे जरूर, परंतु आपली छाप सोडण्यासाठी एक समाधानकारक स्थितीमध्ये जाणं गरजेचं आहे. एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अविनाश यादव यांचा, परंतु गोलंदाजाने ते प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही. एक धाव लेगबाईच्या स्वरूपातील मिळेल. शरीराचा वेध घेतला चेंडूने आणि एका धावीने संघाची धावसंख्या पुन्हा एकने पुढे, ती म्हणजे 24 वर जाते. बॅट शोधते षटकार चौकार, परंतु बॉल तेही पूर्ण होऊ देत नाहीये इच्छा फलंदाजाची. त्यासाठी प्रयत्न 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 गरजेचे. यावेळेला प्रयत्न तर झालाय, परंतु हा प्रयत्न हवेत जातोय. एक धाव तर घेतली गेली. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू पडला आणि दुसरी धाव देखील घेतली गेली. ही मॅच झाल्यानंतर आणखी 2 मॅचेस आहेत. क्रिकेट रसिकांनो, हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा आपण टेनिस क्रिकेटच्या दुनियेत आलो आहोत. आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रीतम बारी
धावांसाठीचं स्ट्रगल, धावांसाठीचं झगडणं या ठिकाणी कायम आहे. यावेळेला लोअर फुल टॉस यासाठी घेतली नव्हती धाव कदाचित सांगतायत अमित, आणि येतोय मोठा स्ट्रोक, मोठा फटका, षटकार अमित पाटील यांच्या बॅट मधून. आणि शेवट जरी गोड झाला असेल तरी आव्हान मात्र या ठिकाणी उभं राहिलेलं आहे ते 33 धावांचं. 32 धावा झाल्या आहेत. 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. स्ट्रायकर भांडूप विरुद्ध मॅच टर्फ एडिक्ट पालघर या संघांमध्ये पाहायला मिळते. तर पहिला डाव तर या ठिकाणी संपलाय. दुसरा डाव मात्र काही क्षणात पाहायला मिळेल. ज्यावेळेला दुसरा डाव असेल त्यावेळेला मात्र कृष्णा सातपुते, योगेश पेनकर, आकाश तारेकर हे मैदानात कधी उतरणार याची उत्कंठा देखील असेल. आणि त्याचबरोबरीने हरीश पंड्या सर कधी समालोचनाला येणार याची उत्कंठा मात्र संपणार आहे. आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर. गुड आफ्टरनून, शुभ दोपहर, रोज बखैर आप सभी को. श्री स्वामी समर्थ फेडरेशन आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 में हमारे तमाम दर्शक नाजरीन जो उपस्थित हैं मैदान पर, उनका स्वागत. जो यूट्यूब पर देख रहे हैं सबका स्वागत है. आज से टेनिस क्रिकेट के सीजन की शुरुआत होने जा रही है 2021-22 की, और हिंदू हृदय सम्राट चषक आर्य भास्कर मैदान गोरेगांव में यह प्रतियोगिता खेली जा रही है, जहां आपका स्वागत है. आज 8 टीमें खेलेंगी, कल 8 टीमें खेलेंगी. पहला इनाम है 1 लाख रुपए और ट्रॉफी. दूसरा इनाम है 50,000 रुपए और ट्रॉफी. बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर के लिए 2,500 रुपए और ट्रॉफी, और मैन ऑफ द टूर्नामेंट के लिए 5,000 रुपए और ट्रॉफी. इसके अलावा हर एक मैच के लिए मैन ऑफ द मैच अवार्ड दिए जा रहे हैं. और आज के दिन का 5वां मुकाबला इस वक्त अंजाम हो रहा है, जिसमें स्ट्राइकर भांडुप ये टीम ने 33 रन बनाए हैं, और टर्फ एडिक्ट्स पालघर ये जो टीम है इसको 34 रनों की चुनौती दी है. एक बार फिर से बताना चाहूंगा कि जिन लोगों ने अपने बाइक्स बाहर की तरफ पार्क किए हैं, आपने अपने जोखिम पे उसको पार्क किया गया है, क्योंकि उन गाड़ियों को टोविंग करके ले जाया जा सकता है. मेहरबानी करके ट्रैफिक का मसला न हो, इसलिए अपनी गाड़ियों को वहां पार्क न करते हुए कोई दूसरी सेफ जगह में, पतली गली में पार्क करें. तो अब स्ट्राइकर भांडुप टीम यहां पर पहुंच चुकी है. हमारे काबिल दोस्त प्रसाद येरूनकर, जिनका स्ट्राइकर स्पोर्ट्स पूरी दुनिया में विख्यात है, उनकी ये टीम है. स्ट्राइकर स्पोर्ट्स भांडुप. और बैटिंग के लिए टर्फ एडिक्ट्स टीम तैयार हुई है. टर्फ एडिक्ट्स एक्चुअली टर्फ क्रिकेट में एक बहुत बड़ा नाम है. ऑल मॉन्स्टर्स, कांदारी किंग्स, टर्फ एडिक्ट्स, ये कुछ बड़े नाम शुमार होते हैं. और टर्फ एडिक्ट्स जो है वो अब ओवरआर्म क्रिकेट के लिए भी स्पॉन्सरशिप देने जा रहे हैं. और 2 ओपनिंग बैट्समैन इस वक्त मैदान के अंदर, कृष्णा सातपुते और रविराज अहीरे, ये 2 ओपनिंग बैट्समैन. रविराज अहीरे मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे अभी शिरसाट स्पोर्ट्स द्वारा आयोजित टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट, जो पीपलगांव टप्पा पाथरडी में खेली गई थी. सो टर्फ एडिक्ट्स विजय मोजार्ड इनकी टीम है. कृष्णा सातपुते ये वो नाम है, मतलब अभी अभी मुझे राहुल दुबे बता रहे थे कि कृष्णा सातपुते जब उतरे तो सेल्फियों की एक लाइन लग गई, सेल्फियों का अंबार लग गया. ये वो खिलाड़ी है जो सबसे ज्यादा सेल्फी का रिकॉर्ड शायद इसके नाम होगा. सबसे ज्यादा व्हाट्सएप ग्रुप का इसके नाम रिकॉर्ड है. सबसे साल में ज्यादा किलोमीटर ट्रैवलिंग का रिकॉर्ड जिसके नाम है कृष्णा सातपुते. मतलब एक छोटी सी मराठी में शेर पढ़ना चाहूंगा. तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी, तापमान वाढल्यावर वितळते कुल्फी, आणि कृष्णाला बघितल्यावर प्रेक्षक काढतायत सेल्फी, ऐसा कहना पड़ेगा. तो कृष्णा सातपुते और रविराज आहिर एक नया कॉम्बिनेशन
ट्राई किया जा रहा है और तो पहला ओवर फैयाज शेख इनको जिम्मेदारी सौंपी गई है। बॉलर एंड पर अंपायर है प्रशांत महेकर, स्ट्राइकर एंड पर अंपायर है मदन देशमुख। अक्टूबर हीट जो अक्टूबर महीने की गर्मी मुंबई में मई महीने की गर्मी से ज्यादा रहती है और इस गर्मी की तपिश में तपते हुए नवरात्रोत्सव की शुरुआत हो चुकी है और बिल्कुल एक बेहतरीन माहौल क्रिकेट के लिए। आजू बाजू में इतने बढ़िया पहाड़ आप देख रहे हैं, हरियाली वाले पहाड़ है, कहीं पर धूप है कहीं पर छांव है इन पहाड़ों के बीच में और बिल्कुल पीपलगांव टप्पा की याद आ जाती है जब इस तरह का माहौल देखते हैं और सनी देओल का गाना भी याद आ जाता है, पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने ली आवाज, लो मैं आ गया। तो अब पहला ओवर फैयाज के सामने रेडी हो रहे कृष्णा सातपुते, फॉलिंग स्वीप का बादशाह, जिस तरह वो फॉलिंग स्वीप मारते हैं, दो कदम आगे आकर बोलर्स बैक ड्राइव, बहुत ही उम्दा पिच है, बल्लेबाजी के लिए मुफीद, गेंदबाजी के लिए भी मुफीद, ऐसा विकेट बहुत कम मिलता है क्रिकेट में। इस बार देखिए एक बिल्कुल अनोखी अदा वाला शॉट, हिटिंग ऑन दी अप जिसको कहा जाता है और बिल्कुल ये खूबसूरत कवर ड्राइव जो लॉफ्टेड था, इस पर 4 रन हासिल करते हुए कृष्णा सातपुते। बहुत खूबसूरत अंदाज में अपने स्ट्रोक को अंजाम दिया। टेनिस क्रिकेट टूर्नामेंट का शायद ही कोई ऐसा टूर्नामेंट है जो कृष्णा सातपुते ने न जीता हो और ऐसा एक टूर्नामेंट जरूर है मुंबई में, सुप्रीमो, जो वो जीतना चाहेंगे। दोस्तों दिसंबर महीने के पहले सुप्रीमो होने जा रही है और इसलिए कृष्णा सातपुते की मुंबई विजिट आप ज्यादा देखेंगे इस साल, बिकॉज ही वांट्स टू विन दैट टूर्नामेंट। पिछली बार शांति रत्न डोंबिवली के नाम से वो खेले थे, उपविजेता रहे थे। तो 4 रन से शुरुआत होती हुई, बहुत उम्दा टाइमिंग के साथ उस शॉट को अंजाम दिया था कृष्णा सातपुते का। हैंड आई कोऑर्डिनेशन ये देखते ही बन रहा है। इस बार हुक कर दिया है और हाथ से कैच छूटा, थोड़ा मुश्किल कैच था, लेकिन जब आप व्यावसायिक प्रतियोगिताओं को खेलते हैं तो इस तरह का कैच होना चाहिए था। हाथ से कैच छूट गया और ये वो समय है जब मेरे बाएं से आती हुई चाय का प्याला और उसकी चुस्की याद दिलाती है कि सुस्ती भगाए और चुस्ती जगाए। शायद उस क्षेत्र रक्षक को चाय की जरूरत थी हाथ से जब कैच छूटा। देखिए एक और इंपॉर्टेंट सूचना, हमारे कमेंट्री बॉक्स के ठीक पीछे जो लॉन है वहां पर लोगों ने गाड़ियां पार्क की है। बॉस प्लीज वहां से हटा दीजिए क्योंकि टूर्नामेंट रुक जाएगा नहीं तो। प्लीज कमेंट्री बॉक्स के पीछे लॉन में जो गाड़ियां पार्क है वो हटा दीजिए। इस बार खेला वाइडिश थर्ड मैन की जानिब, 1 रन हासिल किया। बहुत अच्छा रनिंग बिटवीन द विकेट दोनों ओपनर्स के बीच में, रविराज आहिरे और कृष्णा सातपुते। नए नए बैटिंग कॉम्बिनेशन आ रहे हैं, जैसा हमने इस वक्त लेजेंड ट्रॉफी में इस बार देखा, करण मोरे श्रेयस कदम, ये भी एक अलग कॉम्बिनेशन है। अ डिलाइट टू वॉच। और देखिए इस बार पुल कर दिया है और दौड़ने की जरूरत नहीं है, बॉल मैदान के बाहर जाती हुई 6 रनों के लिए शानदार शॉट।
तो ये 6 के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 12 पर, 12 विदाउट लॉस। इस बार बॉल नीचे रही और गोज इंटर बॉल। हाँ, तो एक इनाम आ रहा है यहां पर। कृष्णा सातपुते अगर कोई 6 लगाते हैं अब यहां से तो यहां पर पुलिस क्राइम डायरी के संजय इरकल इनके द्वारा 500 रुपए का पारितोषिक दिया जाएगा। और अच्छी बात है। कृष्णा सातपुते के स्ट्रोक की आप रेंज देखिए। उन्होंने एक लॉफ्टेड कवर ड्राइव एक्स्ट्रा कवर पर खेला, फिर एक हुक शॉट खेला फाइन लेग पर, और अब एक पुल शॉट खेला स्क्वायर लेग के ऊपर। ये वो रेंज है। तो केपी स्पोर्ट्स के हमारे ओनर, इनका भी आगमन हो चुका है, हार्दिक स्वागत है। तो पहला ओवर यहां पर पावर प्ले का खत्म होता हुआ 12 रन बने। अभी भी मैच जीतने के लिए 22 की जरूरत है और नए ओवर की शुरुआत। अगला ओवर करेंगे रफीक शेख और रफीक के सामने बैट्समैन है रविराज आहिरे। रविराज आहिरे शिरसाट स्पोर्ट्स के टूर्नामेंट में 100 रन बनाने वाले पहले बैट्समैन बने थे पूरे टूर्नामेंट में, और मैन ऑफ द सीरीज उन्होंने जीता। नासिक के खिलाड़ी है और सामना करेंगे रफीक शेख का। फुल टॉस बॉल दी और लपेटा था स्क्वायर ऑफ द विकेट। 1 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ 13-21 की जरूरत है और नो बॉल दिया गया है, यानी कि फ्री हिट आएगा। बघा, काही प्रेक्षकांनी समालोचन कक्षा मागे गाड्या वर चढवून ठेवल्यात लॉन मध्ये, ते प्लीज काढा तिथून, नाहीतर नक्की तुमची गाडी जाईल। म्हणजे प्लीज प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, हे गोरेगाव आहे, इथे तुमच्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे। मी काही बाईकचे नंबर्स इथून सांगणार आहे। MH47 BA 5838 5838, MH02 BL 8525, MH47 AF 1472, MH03 CQ 4636, MH04 GY 9595, MH02 BL 2944, MH47A R0466, MH04 DU 2046। इस बीच एक चौका लग गया। देखिए प्लीज इस तरह के अनाउंसमेंट करने के लिए मत लगाइए। मुझे भी कभी कभी ऐसा लगता है कि मैं एसटी डिपो में कौन सी गाड़ी कब निकलेगी अनाउंस कर रहा हूं। प्लीज ऐसा मत करवाइए। तो इस बीच ये चौके के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है। अब 16 की जरूरत। एक करेक्शन, टारगेट इज 33, यानी कि अब 15 की जरूरत है। कृष्णा सातपुते का एक अनोखा शॉट और देखना होगा अंपायर क्या इशारा देते हैं। बहुत स्टाइलिश अंदाज में 4 रन। उनकी पारी में आपने हुक देखा, पुल देखा, कट देखा। किसी हलवाई के दुकान में अगर आप जाएं तो बूंदी लाडू, डिंक लाडू, मोतीचूर लाडू, रवा लाडू, शेंगदाना कूट लाडू मिलते हैं। वैसे कृष्णा के बैट में अलग अलग टाइप के शॉट्स हैं और पूरे हिंदुस्तान का सबसे पॉपुलर खिलाड़ी है। इस बार स्ट्रेट डाउन द ग्राउंड कसर को पूरा किया। बिल्कुल हमारे कैमरा टीम को सलाम करने वाला वो खूबसूरत 6, और यहां पर पुलिस क्राइम डायरी के संजय इरकल द्वारा 500 रुपए का इनाम उन्हें इनायत किया जाएगा। मैच के बाद स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, 28। नाउ ओनली 5 रन टू विन, 5 टू विन। इस बार ऑन ड्राइव, लेकिन बेहतरीन क्षेत्र रक्षण वहां पर वाइडिश मिडॉन पर। अभी भी मौका जो भी हमारे हाथ में उसकी हम कोशिश करेंगे, ये दिखाई दे रहा है।
हार जीत क्रिकेट में लगी रहती है। और अभी उनका ट्रेडमार्क शॉट, दिस इज द हेलीकॉप्टर ऑफ पायलट कृष्णा सातपुते। एक 500 रुपए का और इनाम संजय इरकल पुलिस क्राइम डायरी की ओर से, टोटल 1000 रुपए 2 6 के लिए। और कृष्णा सातपुते द मैच फिनिशर, कृष्णा सातपुते द रन गेटर, कृष्णा सातपुते द सेल्फी सम्राट, बैक इन फॉर्म। तो आइए अब अगले मैच के टॉस के लिए हम रेडी हो रहे हैं, जहां पर खेलने वाली टीम है राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव विक्रोलियंस विक्रोली और टर्फ एडिक्स पालघर। तो हमारे केपी स्पोर्ट्स के हम आभारी हैं जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए स्पॉन्सरशिप दी है। सबसे पहले हम उनका सत्कार करने जा रहे हैं। केपी स्पोर्ट्स, आम्ही आपल्या अंतःकरणापासून आभारी आहोत। आपण खूप प्रगती करावी आणि नाम कमवावं अशा लक्ष शुभेच्छा। कृष्णा सातपुते यांनी मंचावर यायचं, संजय इरकल यांच्याकडून जे षटकारासाठी पारितोषिक आहे ते तुम्हाला आम्ही देणार आहोत। नाणेफेकसाठी रेडी राहायचं आहे दोन्ही कॅप्टननी। अनिकेत राऊत रेडी आहेत, त्याचप्रमाणे कृष्णा सातपुते यांना नम्र विनंती। दोस्तों अब आ चुके हैं कृष्णा सातपुते, जैसा मैंने आपको बताया व्हाट्सएप सम्राट, सेल्फी सम्राट, रन सम्राट, आप जो नाम कह लीजिए। आइए कृष्णा सातपुते जी। कृष्णा, एक 2 मिनिटं बोलूया। या मैदानावर मला वाटतं तू प्रथमच खेळण्यासाठी आलेला आहे, खेळपट्टी आणि मैदान बघून कसं वाटलं? एकदम मस्त वाटलं आणि गोरेगावमध्ये मी पहिल्यांदाच आलो खेळायला ईस्टला या ग्राउंडवरती आणि प्रॅक्टिस खूप करत आहे, त्याच्यामुळं थोडंसं आता कॉन्फिडन्स लेवल चांगला वाढलेला आहे। आणि आता भोपाळची टुर्नामेंट येत आहे, ती पण टर्फ क्रिकेटच आहे। एक थोडक्यात एक प्रॅक्टिस म्हणून एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी म्हणजे खास आलो खेळण्यासाठी। आणि बरेच प्रेक्षक वाट बघत होते मुंबईचे की कृष्णा सातपुते तुमची ऑनलाईन बॅटिंग बघायची, त्यामुळं त्यांच्यासाठी पण जास्त मी फोकस केला इथं येण्यासाठी। आणि आज एक चांगली अनाउन्समेंट झाली आहे, फक्त डेट यायची बाकी आहे सुप्रीमो चषकाची। हा एक असा टुर्नामेंट आहे जे जिंकण्यासाठी म्हणजे तुझ्यामध्ये अजूनही 100% देण्याची क्षमता आहे, काय सांगशील? खरं सांगतो, बरेच टुर्नामेंट आम्ही मोठे मोठे चॅम्पियन झालो। फक्त एक माझं स्वप्न आहे सुप्रीमो चषक। सुप्रीमो चषक ज्यावेळेस चॅम्पियन होईल त्यावेळेस असं मनाला एक असं वाटेल की खरंच आपण टेनिस क्रिकेट। दोस्तों आपको एक चीज बताना चलूं, अगर सर में दर्द हो तो सैरिडॉन, और रन नहीं बन रहा है का दर्द हो तो कुर्डुवाड़ी का डॉन, इसको याद रखिए। थैंक यू। आइए एक विशेष सत्कार रमेश नार्वेकर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। रमेश नार्वेकर म्हटलं की गोरेगावने दिलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू, गोरेगावमध्ये त्यांच्यापेक्षा मोठा खेळाडू होऊच शकत नाही, असे रमेश नार्वेकरजी यांच्या शुभ हस्ते कृष्णा सातपुते यांचा सत्कार होतोय। आणि आता नाणेफेकीच्या कौलसाठी आपण सज्ज होणार आहोत। अनिकेत राऊत आणि दुसऱ्या बाजूला मंगेश वैदी, दोन्ही कॅप्टन्सनी रेडी राहायचंय। चला या टॉस साठी केपी स्पोर्ट्सचे जे मालक आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे। अनिकेत राऊत टर्फ एडिक्स पालघर आणि दुसऱ्या बाजूला मंगेश वैदी। मंगेश इकडे यायचं, मंगेश टॉस इथे होणार समोर। मुझे कभी कभी ऐसा लगा आगरी कोली भाषा में भी कुछ बात होगी का? आप पूछ सकते हैं आगरी कोली भाषा में। कर मला का करतो? काय नाही, आता टॉस उडवला। ग्रेट। तो यस,
कारण ही आपल्या भूमिपुत्रांची भाषा आहे आणि ही भाषा आपण बोललीच पाहिजे. तर आता नाणेफेक करणार आहोत. कॉल कोण देणार आहे? हेड इज द कॉल. टेल इट इज. अनिकेत, काय निर्णय? फिल्डिंग करणार मी. आणि या खेळपट्टीवर गोलंदाजी करून कसं वाटलं तुला? खूप चांगलं वाटतंय, कारण बऱ्याचशा खेळपट्टीवर स्कोर खूप होतो, पण ही खेळपट्टी अशी आहे की बॉलर्सला सुद्धा मदत आहे आणि बॅट्समॅनला सुद्धा मदत आहे. आणि खास करून सांगेल की सिक्सर बॉल खेळण्यासाठी खूप मजा येते. केतनबाईंनी खूप चांगला बॉल बनवलाय ग्राउंडच्या हिशोबाने आणि बॉल ट्रॅव्हल सुद्धा होतोय आणि बॉलिंगला मजा सुद्धा येते. तर त्यांना सुद्धा थँक्स बोलेल की बॉलरसाठी सुद्धा हा बॉल युजफुल आहे. खूप खूप धन्यवाद. मंगेश वैती. मंगेश, अर्थात खूप बलाढ्य संघासमोर तुम्ही खेळत आहात, पण मला असं जोपर्यंत आठवत आहे की मंगेश नेहमी फाईट देतो, तर तुमची बॉलिंग तुमची स्ट्रेंथ आहे. तुला काय वाटतंय या सामन्यामध्ये तुमच्याकडे ते 4 गोलंदाज आहेत जे त्यांना रोखू शकतील? हो,